पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ईव्हीएम हॅक करा आयोगानं 4 वेळा आव्हान दिलं होतं। विरोधक आरोप करतात, मात्र निवडणूक आयोगाला सामोरं जायला तयार नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर फडणवीसांची टीका। आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण भाजप उत्तर देतं। मग निवडणूक आयोग भाजपचा विभाग आहे असं आम्ही म्हणायचं का? रोहित पवारांचा पलटवार। राहुल गांधींना पराभव पचवता येत नाही। राहुल गांधींनी जिंकल्यावर आरोप का केले नाहीत? उपमुख्यमंत्री शिंदेंचा निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून निशाणा। इंडिया आघाडीचा उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मोर्चानंतर मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी आघाडीच्या सर्व खासदारांना डिनरसाठी निमंत्रण। फ्रॉड करण्याची ऑफर दिली तर तेव्हाच तक्रार का दिली नाही? सलीम जावेद स्टोरी आता बंद करा। शरद पवार आणि संजय राऊतांच्या दाव्यानंतर फडणवीसांची टीका। विधानसभा निवडणुकीवेळी 2 माणसं भेटली, 160 जागा निवडून आणण्याची गॅरंटी देत होते, मात्र मी आणि राहुल गांधींनी हा मार्ग नाकारला। शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट। मतदान वाढवण्यासाठी पवारांप्रमाणे ठाकरेंना सुद्धा लोक भेटले, 60 ते 65 जागा जिंकून देऊ सांगितलं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचा दावा। निवडणुका आल्या की प्रत्येकाकडे मांत्रिक तांत्रिक येतात, जागरूक लोकांनी भामट्यांना पोलीस स्टेशनला देणं आवश्यक होतं। शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर अनिल बोंडेंची टीका। राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या सरकारविरोधात जनाक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचाही आरोप। ठाकरेही मोर्चात सहभागी होणार। घोटाळेबाज सरकारविरोधात आमचं आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आंदोलनावर राऊतांची प्रतिक्रिया, तर यांना मोर्चे काढण्याशिवाय काही कामं नाहीयेत, सरनाईकांची ही टीका। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन। शिंदेंकडून श्रीनगरमध्ये रक्तदान। सांगलीतील हजारो पैलवान आज रक्तदान करणार। कबुतरांना दाणे टाकू नये, दादरमध्ये कबुतरखान्यांजवळ बॅनरद्वारे आवाहन। मात्र गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री कबुतरांना खाद्य देण्याचे हे प्रकार अजूनही सुरूच। 13 तारखेला उपोषण सुरू करणार। धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्र उचलू, कोर्टाच्या आदेशाला सुद्धा जुमानणार नाहीत। दादरमधील कबुतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश। नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचाही इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणाची पार्टी ठेवा, आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचाही आक्षेप। नागपूर पुणे वंदे भारत रेल्वेला मोदींकडून हिरवा झेंडा, तर कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी उपस्थित। तर समृद्धी महामार्ग समांतर ट्रेन करण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। बेस्ट पतपिढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती। मनसे आणि ठाकरेंच्या सेनेकडून आजपासून एकत्र प्रचार। गोरेगावमध्ये संध्याकाळी 5 वाजता कार्यकर्ता मेळावा। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते झेंडा दाखवत ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचं उद्घाटन। 20,000पेक्षा अधिक धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग। राज्यात विद्यार्थ्यांसाठी 120 ठिकाणी वसतिगृह उभारणार। 1,200 कोटींची तरतूद। 25,000 निवासी सुविधा उपलब्ध होणार। संजय शिरसाठ यांची घोषणा। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आगमन सोहळ्यांना सुरुवात। अनेक गणेश मूर्ती परळ कार्यशाळेतनं गणेश मंडपाच्या दिशेनं मार्गस्थ। फेस्टिवल स्पेशल आणि नियमित रेल्वे गाड्यांच्या रिटर्न तिकिटावर आता 20% सूट देणार। राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजनेअंतर्गत प्रवाशांसाठी ही सूट। पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीच्या रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार। एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार। विदर्भात होत असलेल्या पावसामुळे जळगावात पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झाल्यानं हतनूर धरणातनं तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। बुलढाण्यात जोरदार पाऊस, नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। नदीला पूर आल्यामुळे नदीकाठावरची शेती पिकांचं प्रचंड नुकसान। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।